नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेंगदाणे आणि सुकं खोबरं याच्या करंज्या। आणि ह्या करंज्या आज आपण आलू किसणीचा वापर करून बनवणार आहोत। तर या करंज्या बनवताना मी साच्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपटरित्या आज आपण या मकर संक्रांतीनिमित्त करंज्या बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता। आणि आता घरोघरी महिलांची तयारी सुरू झालेली असेल। मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू तयार झालेले असतील आणि वाण खरेदी सुद्धा झालेली असेल। तर तुम्ही काय काय खरेदी केलेली आहे, काय काय तयारी सुरू आहे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। चला तर मग लगेचच रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। तर एका कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आता आपण कढईमध्ये छान असे भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत। आता आपण सुकं खोबरं जे आहे ते सुद्धा भाजून घेऊया। इथे मी अर्धा कटोरी सुकं खोबरं घेतलेलं आहे। जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा याचं प्रमाण घेऊ शकता। आता हे सुकं खोबरं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। हे बघा सुकं खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे शेंगदाणे भाजलेले आणि हे सुकं खोबरं आहे। सुकं खोबरं किसूनच भाजायचं आहे। थोडीशी विलायची आणि अर्धा कटोरी इथे मी गूळ घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा सर्व साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे। तर आता करंजी करता आपलं सारण अगदी तयार झालेलं आहे। आपण साईडला ठेवूया सारण आणि आता कवरिंग करता गव्हाचं पीठ भिजवून घेऊया। तर इथे मी 1 कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता। तर इथे मी टाकत आहे 2 ते 3 छोटे चम्मच गरम केलेलं तूप। तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तेल छान गरम करून घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करायचं। आता तूप मी छान कोरड्या पिठामध्ये अगोदर मिक्स करून घेत आहे। आता आपण इथे टाकूया थोडं कोमट पाणी आणि पीठ भिजवून घेऊया। साधारणतः आपण पोळी करता ज्याप्रमाणे पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा आपलं पीठ भिजवून झालेलं आहे। आता आपण हे बघा मी इथे आलू किसणी घेतलेली आहे। त्याचा वापर करून आज आपण करंजी बनवणार आहोत, त्यामुळे पूर्ण फुल वॉच करा व्हिडिओ। हे बघा पोळी आता आपण लाटून घेऊया। अशा आपल्याला छोट्या छोट्या 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। आपली आलू किसणी कोणत्या आकाराची आहे त्या आकारामध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी एकदम पातळही नको आणि एकदम जाडही नको, अशा प्रकारे लांबट आकाराच्या मी पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आलू किसणी आहे यावर थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपण करंजी जेव्हा काढू तेव्हा अलगदपणे निघेल, चिपकणार नाही। आता आपल्याला काय करायचं आहे, एक पोळी जी आहे ही आलू किसणीवरती अशा प्रकारे छान अशी सेट करायची आहे। बघा साईडनी छान अशी आपण दाबून घेऊया थोडी थोडी। हे बघा म्हणजे आपली खालची जी डिझाईन आहे आलू किसणीची ती सुद्धा आपल्या करंजीवर छान येईल। हे बघा ही डिझाईन तर अशा प्रकारे छान असं हाताने छान असं दाबून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले हे जे सारण आहे शेंगदाणे आणि सुकं खोबरं गुळाचं हे यामध्ये आपण भरून घेऊया अशा प्रकारे सर्व बाजूने। त्यानंतर काय करायचं आपल्याला, ही जी दुसरी पोळी आहे यावरती ठेवायची आहे। हे बघा अशा प्रकारे छान सर्व बाजूने असं हे बघा दाबून घ्यायचं आहे, छान असं चिपकवून घ्यायचं आहे आणि साईडने अशा प्रकारे कट करून घेऊया आपण। हे बघा तर या ठिकाणी करंजा मी साच्याचा वापर न करता आलू किसणीवरती एकदा अगदी छान अशी डिझाईनदार अशी आपण करंजी बनविणार आहोत। हे बघा अशा प्रकारे कडा छान अशा दाबून घ्यायच्या साईडनी। हे बघा अलगद प्रमाणे आणि आता ही
करंजी साच्यातून काढायची आहे. हे बघा किती छान डिझाईन आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे आपण सर्व करंज्या तयार करून घेऊया. आणि आता करंजी तयार केल्यानंतर हे बघा काटे चमचा जो आपल्याकडे असतो त्याच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे साईडनी छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. हे बघा किती मस्त छान डिझाईन तयार होत आहे आपल्या करंजीवर. अशाच प्रकारे आपण सर्व करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता सर्व करंज्या रेडी झालेल्या आहेत आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर गरम तेलामध्ये आपण करंज्या तळून घेऊया. आणि करंज्या तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर हे बघा आपल्या करंज्यासुद्धा तळून रेडी झालेल्या आहेत. किती मस्त छान अशी डिझाईन आलेली आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे. तर सर्व करंज्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. अगदी झटपट तयार होतात या करंज्या, फार जास्त वेळ लागत नाही. तर मकर संक्रांतीच्या सणानिमित्त जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही झटपट अशा करंज्या तयार करू शकता. तर हे बघा सर्व करंज्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. हे बघा करंज्या तळून रेडीसुद्धा झाल्या. बघा किती छान डिझाईन आलेली आहे. तर कशी वाटली ही करंजीची रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. अशा प्रकारे शेंगदाण्याची करंजी या मकर संक्रांतीला नक्की करून बघा. तर वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि आपली वेळोवेळी भेट होत राहणार. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय.